शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना आणि अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणत असतात की ही हाताला ग्लव्स कमून घालते, तर आज आहे आलू टफीची आंघोळ. आणि हे ग्लव्स जे आहेत की नाही ऑनलाईन खाल्लं चल बेटा, काय नाही घाबरायला, गार पण नको, चल कोमट आहे, चल उठ. आणि जसं की काल नागदिवे झाले तर आज आहे सट आणि आज आहे आलू टफीचा दिवस. त्याच्यामुळे सकाळी त्यांना आंघोळी वगैरे घालून आज त्यांना मस्त चांगलं जेवायला वगैरे द्यायचं. जसं की वांग्याची भाजी, पुन्हा बाजरीची भाकर आणि त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून जे आहे ना असं स्वयंपाकाचं निवद असते त्यांना. तर चला सकाळचं मॉर्निंगची टाईम आहे, त्यांना आधी आंघोळ घालून घ्यायच्या आणि पुन्हा जे आहे ना नैवेद्य पण करायचं आहे मला. पण आंघोळी घातलं की नाही, दिवाळी झाल्यावर पुन्हा एकदा घातले होते मी त्यांना आंघोळी. आणि थंडी इतकी पडायली की नाही की त्यांना आंघोळी घालायचं, त्यांना थंडी पण भरपूर वाजती आणि ऊन होतं आज सकाळी. ऊन असलं तर सगळे कामं साईडला ठेवले, मस्त आंघोळ घालून इथं उन्हाला बांधले मी आलू टफीला. तर चला मंडळी, मोठे मोठे वांगे तर नव्हते घरामागं, पण बारकाले कवळेच वांगे होते, तर ते बारीक मस्त चिरले आणि चांगलं की नाही असं तेलामध्ये नरम होऊन जे ना त्याची जे आहे मी आज भरीत केलंय. आणि मस्त चपाती केली आज आलू टफीला. भाकर नाही आहे कारण भाकरीचं पीठ संपलंय, त्याच्यामुळे जे ना आज भाकरी केल्या नाहीत आणि त्यांना चपातीन भरीत जे आहे इथं दिलंय हळद वगैरे टाकून. जे ना त्यांची पूजा वगैरे सगळी झाली आणि आज आहे आलू टफीचा दिवस. तर सटीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही केली की नाही अशी खंडोबाची पूजा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आज आमच्या आलू टफीचा दिवस आहे. तर सकाळी स्वच्छ आंघोळ घालून ना दोघांना निवद वगैरे दाखवून दिले. आणि शेजारच्या बी जसं की ताई येत ना राहायला कॉलनीमधली, ते पण आज आलू टफीला जे आहे ना निवेद वगैरे आणून देतात. तर चला, दोघांची पूजा केली. आणि कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये.